Hello, in this video I will teach you mobile phone unit. Let's look at the block diagram of mobile phone unit. It is consist of transmitter, frequency synthesizer, receiver, logic unit, control unit and antenna. Then see the function of each block one by one. First one is transmitter. Transmitter is used for transmitting purpose. Next, receiver. Receiver is used for receiving purpose. Transmitter and receiver is having 666 channels on each station. Then frequency synthesizer. Frequency synthesizer ट्रान्समीटर आणि रिसिव्हरला जी रिक्वायर्ड फ्रिक्वेन्सी आहे ती प्रोव्हाइड करतो. ओके. देन लॉजिक युनिट. लॉजिक युनिटमध्ये मायक्रो कंट्रोलर. देन लॉजिक युनिट सगळे लॉजिकल ऑपरेशन्स परफॉर्म करतो. त्यामध्ये मायक्रो कंट्रोलर, रॅम, रोम असले कंपोनंट माउंट असतात. ठीक आहे. देन हे लॉजिक युनिट रिसिव्हर, सिंथेसायझर अँड फ्रिक्वेन्सी याला कंट्रोल करतो. ठीक आहे. नंतर आहे नेक्स्ट आहे कंट्रोल युनिट. कंट्रोल युनिट हा ऑपरेट करतो मोबाईल डिस्प्ले, हँडसेट, सेन्सर्स यांना कंट्रोल करायचं काम कंट्रोल युनिट करतो. देन यात आहे एंटिना. एक एंटिना हा ट्रान्समीटर आणि रिसिव्हरला कॉमन असतो. ठीक आहे. Let's see the block diagram and working of mobile transmitter. The block diagram consists of phase modulator, mixer, automatic power control unit and power output detector, directional coupler and duplexer. Let's see phase modulator. The output of the frequency synthesizer is connected to the phase modulator block of the mobile transmitter. It provides the needed carrier frequency to the phase modulator. Then carrier frequency is phase modulated by the phase modulator block. For this purpose, voice signal is used as a modulating signal. The voice signal is captured by the mic. Then it is amplified and produced. Then it is used as a modulating signal for the phase modulator block. आता बघा आपण यामध्ये फेज मॉड्युलेटरचा ब्लॉक बघूया. फेज मॉड्युलेटरला दोन इनपुट आहे. एक आहे फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर अँड सेकंड आहे मायक्रोफोन. ठीक आहे. म्हणजे ॲम्प्लिफायरचा आउटपुट. फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर काय करणार आहे, कॅरियर वेव्ह प्रोड्यूस करणार. आपल्याला जसं माहीतच आहे फेज मॉड्युलेशनसाठी आपल्याला जो काही आपला बेस सिग्नल आहे तो आणि कॅरियर सिग्नल लागणार आहे मॉड्युलेशनसाठी. ठीक आहे. तर आपण फर्स्ट सिग्नल कोणता घेतलेला आहे, व्हॉइस सिग्नल मायक्रोफोनचा, जो आपण आधी ऑडिओ ॲम्प्लिफायरनी ॲम्प्लिफाईड करून घेतला तो आपण फेज मॉड्युलेटरला दिला. प्लस फ्रिक्वेन्सी सिंथेसायझरनी कॅरियर फ्रिक्वेन्सी प्रोड्यूस केली, ती पण आपण फेज मॉड्युलेटरला दिली. नेक्स्ट इथे मॉड्युलेशन झालं फेज मॉड्युलेटरनी. फेज मॉड्युलेटर म्हणजे काय, डेव्हिएशन इन फेज. म्हणजे जो काही मॉड्युलेटेड सिग्नल आहे त्याला आपण तो कसा असणार आहे, फेज मॉड्युलेटेड. म्हणजे डेव्हिएशन असणार आहे फेजमध्ये, जे की असणार आहे 12 kHz फेज असणार आहे. ठीक आहे. मग याचा जे आउटपुट आहे तो असणार आहे फेज मॉड्युलेटेड सिग्नल. ठीक आहे. नेक्स्ट मिक्सर. द इनपुट ऑफ मिक्सर स्टेज इज द फेज मॉड्युलेटेड कॅरियर अँड द आउटपुट ऑफ फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर. द आउटपुट ऑफ फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर इज ॲक्च्युली the channel frequency selected. Then these two inputs are then mixed together to produce final transmitter frequency. ब्लॉक डायग्राममध्ये बघूया. मिक्सरला आपण फेज मॉड्युलेटरचं आउटपुट दिलेले आहे, म्हणजे मॉड्युलेटेड सिग्नल.
जो डेविएशन झाला आहे 12 किलोहर्ट्सनी तो, आणि फ्रिक्वेन्सी सिंथेसायझरकडनं चॅनल सिलेक्टेड फ्रिक्वेन्सी ॲज ए इनपुट म्हणून मिक्सरला दिलेली आहे. मिक्सर म्हणजे काय, मिक्स करणे. या दोन्ही सिग्नलला मिक्स करणार आणि तो कशाला देणार आहे आपण, क्लास सी ॲम्प्लिफायरला. ठीक आहे. नेक्स्ट बघूया ऑटोमॅटिक पॉवर कंट्रोल सर्किट अँड पॉवर आउटपुट डिटेक्टर. Special control signal received by the receiver are fed to the automatic power control system. It sets the transmitter to the one of 8 power output level. It introduces the power attenuation in steps of 4 dB from 0 dB. 0 dB in bracket 600 milliwatt to 28 dB 6.3 milliwatt. The output power of transmitter is monitored internally by the built in the circuit. ठीक आहे. यात काय आहे, ब्लॉक डायग्राममध्ये बघूया. APC ब्लॉक दिसतोय. ब्लॉक डायग्राममध्ये जो सी ॲम्प्लिफायरला इनपुट देतोय. ठीक आहे. आणि APCचं इनपुट कुठून येतं आहे ते बघूया आधी. पॉवर आउटपुट डिटेक्टर आहे डायरेक्शनल कपलरपासनं. नंतर आहे पॉवर सेन्स सिग्नल. हे सेन्स सिग्नल काय करतो आहे, इनपुट देतो आहे APCला. ठीक आहे. APCमध्ये काय होणार आहे की जी काही ट्रान्समीटरची जी पॉवर आहे ती जर कमी पडत असेल तर APC काय करणार आहे, ऑटोमॅटिक पॉवर कंट्रोल करणार आहे. जी काही डायरेक्शनल कपलर थ्रू इकडे पॉवर डिटेक्ट होऊन येते ती मिली वॅटमध्ये असते. आपल्याला रिक्वायर्ड पॉवर जी आहे ती मेगावॅटमध्ये आहे. सो APC काय करणार आहे, त्याला मेगावॅटमध्ये कन्वर्ट करणार आहे. ठीक आहे. आणि ती पॉवर तो कोणाला देणार, क्लास 3 ॲम्प्लिफायरला. कळालं. नेक्स्ट directional coupler, the accurate sample of transmitter output power. It then rectify this signal to give proportional DC signal. This signal is fed back to the APC through power output detector and transmitter back to the side. बेसिकली डायरेक्शनल कपलर नावातच काय, डायरेक्शन म्हणजे तो काय करतोय, ट्रान्समीटरची पॉवर आहे त्याला डायरेक्शन देतोय. ठीक आहे. म्हणजे डायरेक्शनल कपलर काय करतो, सिम्पली डायरेक्शन देतो जे काही सिग्नल आहे त्याला. ठीक आहे. नेक्स्ट आहे डुप्लेक्सर. द ट्रान्समीटर आउटपुट इज गिवन टू द डुप्लेक्सर ॲज ॲन इनपुट. इट अँड ॲक्च्युली आयसोलेटर. The main function of isolator is to provide the isolation between two stages connected to it. Due to this block, transmitter and receiver are able to share the same antenna. ब्लॉक डायग्राममध्ये बघा डुप्लेक्सर आपण यूज केलेला आहे सगळ्यात लास्टला. डुप्लेक्सरमध्येच काय, आयसोलेटर आहे. आपण काय केलेलं आहे, ट्रान्समीटर आणि रिसिव्हरमध्ये ब्लॉक डायग्राममध्ये बघितलं आहे ट्रान्समीटर आणि रिसिव्हर एक सेम एंटिना चा यूज करते. ठीक आहे. त्यामुळे आपण इथे डुप्लेक्सरचा यूज केलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया मोबाईल फोन रिसिव्हर. ही आहे ब्लॉक डायग्राम ऑफ मोबाईल फोन रिसिव्हर. ठीक आहे. त्यामध्ये बघूया कोणकोणते ब्लॉक आहे. फर्स्ट आहे डुप्लेक्सर, RF स्टेज. ठीक आहे. RF स्टेजमध्ये आहे डुप्लेक्सर प्लस RF ॲम्प्लिफायर. देन मिक्सर, लोकल ऑसिलेटर अँड IF ॲम्प्लिफायर स्टेजेस. थर्ड आहे FM डिमॉड्युलेटर. फोर्थ आहे फिल्टर सर्किट. वन बाय वन बघूया. फर्स्ट आहे RF स्टेज. द रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲम्प्लिफायर बूस्ट्स द ॲम्प्लिट्यूड ऑफ रिसिव्ड साईड सिग्नल. The RF amplifier receives the signal from the duplexer. This is because same antenna is shared among the transmitter and receiver. हे बघा RF स्टेजमध्ये काय आहे की एक सेम एंटिना आपण यूज केलेला आहे ट्रान्समीटर आणि रिसिव्हरमध्ये. ठीक आहे. तो काय करणार आहे, रिसिव्हरचं जे ट्रान्समीटरचं आउटपुट आहे तेच काय जाणार रिसिव्हरला. डुप्लेक्सर आधी डुप्लेक्सर थ्रू
ते आर एफ ॲम्प्लिफायरला जाणार. आर एफ ॲम्प्लिफायर काय करणार आहे, जो काही सिग्नल भेटलेले आपल्याला रिसिव्हर ट्रान्समीटरकडनं त्याच्यात ॲम्प्लिट्यूड बूस्ट करणार आहे. ठीक आहे. जो वीक सिग्नल असेल त्याला तो काय करणार, स्ट्रॉंग करणार. नंतर तो मिक्सर लोकल ऑसिलेटर अँड आय एफ ॲम्प्लिफायर स्टेजेस. फर्स्ट मिक्सर कन्वर्ट द रिसिव्ड फ्रिक्वेन्सी into first IF of 82.2 MHz. Some receiver may uses 45 MHz as the first IF. The local oscillator frequency is actually the frequency generated by the frequency synthesizer. It is used to set the received channel. It then passed through the IF amplifier stage. IF stages improves the gain of the receiver. Then signal arrives at the second mixture stage. The local oscillator includes the input of the a crystal controlled local oscillator. The second IF is 10.7 MHz. Then the signal is fed to the second stage. ब्लॉक डायग्राममध्ये बघा काय आहे, फर्स्ट मिक्सचर आहे. मिक्सचरला काय दिलेलं आहे, लो फ्रॉम फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर. ठीक आहे. लो आउटपुट फ्रॉम फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर. देन फर्स्ट मिक्सचर आहे. ठीक आहे. नंतर फर्स्ट ॲम्प्लिफायर. नंतर सेकंड मिक्सचर आहे. नंतर सेकंड आय एफ ॲम्प्लिफायर. फर्स्ट मिक्सचर काय करणार आहे, 82.2 किंवा 45 मेगाहर्ट्जची फ्रिक्वेन्सी त्याला जनरेट करायची. ठीक आहे. मग फर्स्ट मिक्सरमध्ये ती फ्रिक्वेन्सी जनरेट होणार. नंतर फर्स्ट आय एफ ॲम्प्लिफायरमध्ये त्याचं ॲम्प्लिट्यूड जे आहे ते इन्क्रीज केलं जाईल. ठीक आहे. नंतर सेकंड मिक्सरमध्ये परत त्याची फ्रिक्वेन्सी किती होणार, डाऊन कन्वर्जन होणार 10.7 मेगाहर्ट्ज किंवा 455 किलोहर्ट्जमध्ये. ठीक आहे. नंतर सेकंड ॲम्प्लिफायरमध्ये सुद्धा त्याचा ॲम्प्लिट्यूड आय एफ सिग्नलचं जे काय ॲम्प्लिट्यूड असेल ते इन्क्रीज होणार. नंतर त्याचं आउटपुट कोणाला दिलं जाईल, FM डिमॉड्युलेटरला. कळलं. नेक्स्ट आहे FM डिमॉड्युलेटर. सेकंड स्टेज आय एफ ॲम्प्लिफायर, नंतर FM डिमॉड्युलेटर. At the FM modulated signal is demodulated, filtered and amplified. FM demodulator is frequency to voltage converter. FM demodulator मध्ये बेसिकली काय होणार आहे, जे काही सेकंड स्टेजचं जे आय एफ ॲम्प्लिफायरचं जे आउटपुट आलेलं आहे तो ते काय होणार आहे, डिमॉड्युलेटेड होणार आहे, फिल्टर्ड होणार आहे आणि ॲम्प्लिफाईड होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे फिल्टर सर्किट. द सिग्नल फ्रॉम द demodulator is fed to the various filter circuit. This filter circuit helps in section of audio tones and digital control data stream by the cell side. The output is then used to set and control the transmitter and receiver. ठीक आहे. फिल्टर म्हणजे काय की जे अनवॉन्टेड कंपोनंट आहे ते सगळं रिमूव्ह करायचे आणि जो काही ओरिजिनल सिग्नल आहे तो पुढे पास ऑन करायचा. ठीक आहे. नेक्स्ट बघूया फ्रिक्वेन्सी सिंथेसायझरचं वर्किंग. पहिलं बघा ती ब्लॉक डायग्राम. ब्लॉक डायग्राममध्ये काय प्री-स्केलर आहे, फेज डिटेक्टर आहे, LPF आहे, VCO1 आहे. ठीक आहे. नंतर इकडे पण फेज डिटेक्टर LPF VCO2. म्हणजे हे जे आहे फेज डिटेक्टर LPF आणि VCO1 याला सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणायचं PLL1. जे खाली आहे त्याला म्हणायचं PLL2. ठीक आहे. तर आता वन बाय वन फंक्शन बघूया. PLLचं आधी बघूया. PLL इट इज कन्सिस्ट ऑफ रेफरन्स ऑसिलेटर अँड PLL phase lock loop. Frequency synthesizer consists of reference oscillator and PLL loop. Reference oscillator म्हणजे काय बघूया. The reference oscillator is a crystal controlled oscillator. It provide reference to PLL. ठीक आहे. नंतर PLL that is phase lock loop.
In the operation of PLL, the output frequency of VCO is determined by the frequency division ratio of divider, nothing but the loop filter. फेज लॉक लूपमध्ये बेसिकली काय होतं, एक स्पेसिफिक फेज आहे तो लॉक केला जातो. ठीक आहे. फेज लॉक लूप बेसिकली एक कंट्रोल सिस्टीम आहे ज्याचं आउटपुट हे रिलेटेड असतं इनपुटशी, इनपुटच्या फेजशी. ओके, म्हणून त्याला म्हणायचं फेज लॉक लूप. म्हणजे जे इनपुटचा जो फेज आहे तो लॉक करून तोच आपल्याला आउटपुटला मिळतो. नेक्स्ट आहे लॉजिक सर्किट. लॉजिक सर्किटमध्ये मेन कंपोनंट आहे CPU, ROM, RAM, NAM, इनपुट आउटपुट इंटरफेस अँड कंट्रोल युनिट. ठीक आहे. लॉजिक युनिट काय करतो, इट प्रोवाइड वेरियस कंट्रोल सिग्नल रिक्वायर्ड टू द ट्रान्समीटर, रिसिव्हर अँड फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर. बेसिकली लॉजिक युनिटमध्ये रॅम, रॉम आणि नॅम म्हणजे PROM या बेसिकली यामध्ये काय आहे, सगळ्या मेमरी युनिट आहे जे की डेटा स्टोअर करण्यासाठी आपण यूज करतो. आणि CPU हा मायक्रो प्रोसेसर आहे जो की सगळं कंट्रोलिंग ऑपरेशन परफॉर्म करतो. नेक्स्ट आहे कंट्रोल युनिट. कंट्रोल युनिटमध्ये कंट्रोल युनिट कन्सिस्ट ऑफ हँडसेट विथ स्पीकर, मायक्रोफोन, टच टोन डायलिंग सर्किट. इट इंटरफेस द स्पीकर, मायक्रोफोन अँड LCD डिस्प्ले. The control unit is operated by the separate microprocessor. ठीक आहे. नेक्स्ट आहे मोबाईल फोन सेन्सर. आज जसं आपल्याला माहीतच आहे मोबाईल सगळेच जण यूज करतात. ठीक आहे. त्यामध्ये जे वेगवेगळे सेन्सर्स यूज होतात त्याची माहिती यामध्ये दिलेली आहे. त्यापैकी 3 सेन्सर मी इथे एक्सप्लेन करते. लाईट सेन्सर. द लाईट सेन्सर कॅन ॲडजस्ट द ब्राईटनेस ऑफ द स्क्रीन अकॉर्डिंग टू द एन्व्हायरमेंट इन विच मोबाईल फोन इज लोकेटेड ॲट द टाईम. अँड सम कॅन ऑल्सो फ्रीली कंट्रोल द लाईट अँड डार्क स्टेट ऑफ द बटन ब्रीथिंग लाईट. लाईट सेन्सर म्हणजे काय, मोबाईल यूज करतो त्यामुळे लक्षात आलंच असेल की त्या इन्व्हायरमेंटच्या इफेक्टनुसार मोबाईल स्वतःचा ब्राईटनेस कमी जास्त जर आपण ऑटो मोडमध्ये टाकलेलं असेल तर तो स्वतःच स्टॅबिलाईज करतो लाईट सेन्सर. ठीक आहे. नंतर आहे फिंगरप्रिंट सेन्सर. फिंगरप्रिंट सेन्सर आपण प्रायव्हसी पर्पजसाठी यूज करतो जे आता प्रत्येक मोबाईलमध्ये, स्मार्टफोनमध्ये अवेलेबल आहे. नंतर आहे GPS पोझिशन सेन्सर. म्हणजेच आपण म्हणतो लोकेशन, आपण कुठे आहे काय आहे ते कॉर्डिनेट, ते लोकेशन आपल्याला मोबाईलवर कळतं. ठीक आहे. The main function of GPS module is to receive satellite coordinate information through the antenna to help the user